भ्रष्टाचाराचा आरोप झाला, नेमकं तथ्य काय त्यामध्ये? सर, आज माझ्याकडे विद्यार्थी आले होते. त्याच्या अगोदर मागच्या 6 तारखेला डेली हंट या फेसबुक चॅनलने विनाकारण 6100 रुपये आम्ही घेतो असे आरोप माझ्यावर लावलेले आहेत. आणि असा गैरव्यवहार केला आणि 100 मुलं चे ॲडमिशन आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तसं पाहिलं असता माझे अध्यापक विद्यालय श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यापक विद्यालय आहे. या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार कधीच होणार नाही, कधी झालेला नाही, आत्तापर्यंत कधी झालेला नाही, आता इथूनही होणार नाही. कारण बापूजी साळुंखेने ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या माध्यमातून संस्काराची जाण ठेवून आम्हाला इथे नेमलेलं आहे. आणि त्यांनी जे आरोप केले आहेत, सगळ्यात महत्त्वाचा आरोप मला हे सांगायचं आहे की जे फीस घेतली म्हणतात, तर 2018-19 पासून सर माझ्याकडं त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक वर्षी 100 विद्यार्थी असतात. आता माझ्याकडे प्रवेशित विद्यार्थी 100 नाहीतच. फर्स्ट इयरला आता 2018-19ला 30 विद्यार्थी, सेकंड इयरला 28 विद्यार्थी, 2020-21ला 29 विद्यार्थी, 39 विद्यार्थी, सेकंड इयरला 28 विद्यार्थी, म्हणजे असा 40-32 अशा प्रकारचे ॲडमिशन आहेत. 100 ॲडमिशन नाहीतच. ही झाली पहिली गोष्ट. म्हणजे विनाकामाची खोटी बातमी की बाबा 100 ॲडमिशन आहेत म्हणून. म्हणजे ॲडमिशनचा आकडा माहीत नसताना विनाकारण त्यांनी त्याचा प्रचार प्रसार केला. दुसरी गोष्ट, आमच्या विद्यालयाची जी फी आहे 3300 रुपये शासनाने ठरवून दिलेली फी आहे. त्याचा DD काढून ती फी आम्ही बँकेत भरतो आणि बँकेत भरून त्याचे चलन, शासनाचे चलन काढून, शासनाचे चलन भरून, चेक लावून शासनाचे चलन भरून ती फी शासनाच्या दरबारी जमा करतो. त्या सगळ्या चलनाच्या प्रती, ओरिजिनल प्रती माझ्याकडे आहेत. राहिला प्रश्न 2500 पर्यंतचा जो काही प्रश्न आहे, म्हणजे ते असं म्हणतात, तर ते पैसे आम्ही घेतलेले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ते पैसे प्रत्येक अध्यापक विद्यालयामध्ये शिस्त असावी, सगळ्यांना सारखेपणा यावा, सगळ्यांचं प्रॅक्टिकल सारखं असावं, सगळ्यांना ड्रेस सारखा असावा, कारण हे भावी शिक्षक बनणार आहेत. या उद्देशानं सगळ्यांना सारखेपणा यावा आणि सगळे सारखे दिसावेत, शिस्त दिसावी, या उद्देशानं सगळ्या कॉलेजमध्येच इतर जे काय आहे ते 2,500 रुपये आम्ही काय केलं की विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जाऊन चौकशी करा, कितीला आहे का नाही, चौकशी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही पैसे गोळा करा आणि पैसे गोळा करून तुम्ही ते घ्या. इकडे ड्रेस घ्या, विद्यार्थ्याला एक मुलींना पंजाबी ड्रेस, ओढणी, त्याचं सगळं साहित्य, त्यानंतर एक साडी, त्यानंतर मागच्या काही काळामध्ये परकरपासून त्याला आम्ही दिलेला आहे. त्या म्हणजे दिलेला आहे म्हणण्यापेक्षा त्या पोरांनी तिथं जाऊन घेतलेला आहे की बाबा त्यांना सांगितले तुम्ही तिथून घ्या, तर त्याने तिथून पैसे देऊन घेतलेला आहे. आता हे झालं गणवेशाच्या नंतर प्रात्यक्षिकाच्या वय आहे, शालेय आंतरवासिता म्हणून वय आहे आणि व्यक्तिमत्व विकास म्हणून आहे, ज्याची किंमत जवळपास कमी जास्ती 480 ते 500 रुपये आहे 2 वयाची. त्यानंतर प्रॅक्टिकल आमचं एकूण आमचे पुन्हा प्रॅक्टिकलच्या एकूण आणखीन 8 वय आहेत. दुसरे 8 वय आहेत, त्याची किंमत 80 रुपये आहे, कधी 60 रुपये आहे. जसं मिळालं तसं विद्यार्थी त्याप्रमाणे त्यांनी तिकडे पैसे देतात. त्यांनी फक्त ज्या मोठ्या रकमा आहेत, आता विद्यार्थ्यांनी काय केलं सर, ती खरी काय शोकांतिका वाटते मला की विद्यार्थ्यांनी काय केलं की सर आम्ही पैसे गोळा केलो आणि आम्हाला पैसे सांभाळणं होत नाही आणि आपण पैसे तुमच्याकडे ठेवता का, तुमच्याकडे पैसे डिपॉझिट म्हणून ठेवता का सर, आम्ही आमचा त्याचा कारभार करू, आम्ही डिपॉझिट म्हणून तुम्ही ठेवताय का, पैसे तुमच्याकडे फक्त ठेवा आणि तुम्ही आम्ही ज्याला द्या म्हणेल त्याला तेवढे फक्त त्यावेळेस तेवढे पैसे द्या. त्याप्रमाणे सर ज्याला आपण म्हणतो साडी गणवेशाचे जे काही पंजाबी ड्रेसचे असतील, साडीचे असतील किंवा इतर साहित्याचे पैसे असतील किंवा वयाचे असतील, मोठा जो खर्च आहे, मोठा खर्च, तर हा मोठा खर्च त्यावेळेस मी ते पैसे मी त्याला द्या म्हणले की त्याला दिलेले असते, त्याला दिलेले, त्याचा हिशोब मला काय माहीत नाही, त्याचा काही संबंध मला येत नाही. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी आहे 200 रुपये, त्यानंतर आयडेंटिटी आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल जे आहे ज्याला आपण म्हणतो आमच्याकडं ट्रेनिंग कॉलेज असल्यामुळं प्रात्यक्षिक कार्यासाठी शैक्षणिक साधनाची निर्मिती असते, त्यानंतर इतर वैयक्तिक कार्यक्रम असतात. आम्हाला सर आत्तापर्यंत काही शासनाचं म्हणजे जवळपास 5-6 वर्षाला आपण तुम्हालाही माहीत असेल की शासकीय वेतनतर अनुदान जे आहे ते बंद आहे. वेतनतर अनुदान बंद आहे. बंद असल्यामुळं आम्ही इतर खर्च करायचा आमचा विषयही नाही आणि आम्ही करूही शकत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी पालकांनी मागे सांगितलं की 18-19ला सर, 19 नंतर आमच्याकडे इंग्रजी 19 पासून इंग्रजी शिक्षक नव्हता सर, इंग्रजी शिक्षक 5 वर्ष इंग्रजी शिक्षक नव्हता. पालकांनी मला त्यावेळेस सांगितलं की सर इंग्रजी शिक्षकाची नियुक्ती करा. मी संस्थेला 50 पत्र केले, संस्थेने सांगितले की शासनाने शिक्षक भरती बंद केलेली, आपण काहीच करू शकत नाही. तर पालकांनी मला सर त्यावेळेच्या पालकांनी काय सांगितलं की आपण इंग्रजी शिक्षकाची कुठेतरी सोय करा सर, आम्ही त्याचे पैसे देऊ. मग शेवटी मुलांनी काय सांगितलं की सर तुमच्याकडे जे पैसे आमचे शिल्लक राहणार आहेत ते पैसे तुम्ही इंग्रजी शिक्षकाला द्या आणि आम्हाला इंग्रजीची सोय करा. तर अशा प्रकारे 3-4 वर्ष सर मी वेगवेगळे शिक्षक आणून त्यांना काही मानधन 10,000, 20,000 असं 25,000 मानधन दिलं. त्या मुलांच्या पैशांना मुलांसाठी त्यांना सर पैसे द्या. आणि विशेष म्हणजे जे प्रॅक्टिकल आहे सर,
आमचे सगळे प्रॅक्टिकल जिल्हा शिक्षण परिषद संस्था उस्मानाबाद धाराशिव येथले प्राचार्य आणि त्याची टीम असते. दरवर्षी पूर्ण वर्षभर प्रॅक्टिकल झाल्यानंतर ते आमच्याकडे येतात आणि ते चेक करतात. मग तिथं प्रॅक्टिकल चेक करून घेणं आम्हाला गरजेचं आहे. जर प्रॅक्टिकल पालकांनी सांगितले की सर प्रॅक्टिकल चेक नाही झालं तर आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल, तर तुम्ही कुठलाही शिक्षक लावून त्याला पैसे द्या, तुमच्या मुलांच्या गोळा केल्यामधून द्या आणि ते प्रॅक्टिकल चेक करून घ्या. ते आम्ही प्रॅक्टिकल चेक करून घेतले सर. चेक करून घेऊन ते राहिलेले काही पैसे असतील ते तिकडे काही पैसे खर्च केले, म्हणजे खर्च करायला लावले मुलांना सांगितले सर खर्च करा द्या म्हणले. म्हणजे हे अशा प्रकारे ह्या बाकीच्या 2,500चा हिशोब आहे. आणि दरवर्षी सर सांगायचं म्हणजे आता या गेल्या वर्षी आम्ही 6,100 मुलांनी गोळा केले होते. त्यानंतर तसं पाहिलं असता 2019-20ला 5,500 मुलांनी गोळा केले होते. 2021-22ला 5,550 केले होते. आता त्यांना जेवढा खर्च येणार त्या हिशोबाने त्यांनी पैसे गोळा केले होते. आता तो खर्च किती येणार होता काय होता हे आपल्याला माहित नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलंय कमी जास्ती रक्कम केलेली. आता ही इथं 6,100 हे गेल्या वर्षी आपण घेतले. म्हणजे आता घेतले म्हणजे आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांनी ते दोन्ही मिळून ते सांगतात की 6,100 दिले. आता त्या बाकीच्या पैशाचा आमचा संबंध काय? आमचा काही संबंध येत नाही. ऍक्च्युअल म्हणजे काहीच संबंध येत नाही. त्याचा आमचा अर्थात काही संबंध नाही. आम्ही ते पैसे घेतलेले नाहीत आणि हा आरोप बिनबुडाचा आहे. आणि याच्या मागं कोण आहे, कोणते विद्यार्थी आहेत त्याचा पत्ता आम्हाला लागणारच आहे. मी संस्थेला कळवलं, संस्थेची चर्चा केलेली आहे. संस्थेने सांगितले की एवढी मोठी बदनामी संस्थेची, एवढी अख्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आमच्या महाराष्ट्रामध्ये आज गाजलेली संस्था, चांगली संस्था ज्याचं नाव घेतलं जातं. आपल्या इथं उस्मानाबाद सुद्धा अशा आरपी कॉलेजचं, रामकृष्ण परमहंस कॉलेजचं नाव घेतलं जातं की आदर्श म्हणून नाव घेतलं जातं. आणि अशा कॅम्पसमध्ये अशा प्रकारचं वर्तन मी करेन असं कधीच होणार नाही आणि आयुष्यातही म्हणजे की मी कधी केलेलं नाही. आणि तुम्ही इतकंच नाही, काही विद्यार्थ्याला हाताशी धरून, प्रत्येक वर्षाच्या काही विद्यार्थ्याला हाताशी धरून त्यांच्याकडून काहीतरी स्टॅम्प पेपर वगैरे करून अशा चुकीच्या बातम्या अफवा पसरवून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न त्या फेसबुकच्या डेली हंट न्यूज चॅनलच्या नावावर हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे हे विनाकारण आम्हाला ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि हे आम्ही घडू देणार नाही, आमची संस्था घडू देणार नाही, आमचं विद्यालय घडू देणार नाही आणि मी सुद्धा घडू देणार नाही. याच्या खुलामुळापर्यंत मी जाईन आणि त्याचा खुलासा त्या करेन. आणि त्याच्यावरती नुकसान भरपाईचा दावा, मानहानीचा दावा, मला मानसिक त्रासाचा दावा मी ठोकणार आहे. आणि हे मी केल्याशिवाय सोडणार नाही, हे मी प्रौढपणे सांगू इच्छितो. आणि ज्यांनी कोणी ऐकली त्यांना माझी विनंती आहे की आमचं हे मत समजून घ्यावं. आणि आमची परिस्थिती काय आहे, आमचीच नाही अख्ख्या महाराष्ट्रामधल्या कॉलेजमध्ये आपण जर पाहत असाल तर विनामदला जर तुम्ही पाहिलात तर 12,500 फी आहे. तिथं 2-2.5 रुपये इतर खर्चासाठी घेतात. म्हणजे ते मुलांना घ्यायला गोळा करायला लावतात, त्यांनी सामान आणतात. तसं आम्ही मुलांना गोळा करायला लावले आणि सामान आणायला सांगितले. याच्यापेक्षा आमच्याकडं सर बोलण्यासारखं काही नाही. काही बोलून त्याचा काही अर्थ निघायला लागलेला आहे. आणि विनाकारण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मुलं काही कल्पना न देता अशा मोर्चा काढतात. माझं मत ऐकून घ्यायला तयार नाहीत. काही घोषणा देतात विनाकारण, असं करा तसं करा हे करा, विनाकारणच्या वात्रट अशा घोषणा ते द्यायला लागले. ते मला ऐकायला सुद्धा वाईट वाटतंय की अशी परिस्थिती आयुष्यामध्ये माझ्यावर कशी काय आली. कारण मी एक आदर्श शिक्षकाचा मुलगा आहे आणि मी आतापर्यंत त्या पद्धतीने सर वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तसं अजूनही सर माझ्या रक्तात अजूनही तशा प्रकारचं वागण्याचं माझं रक्त आहे. आणि मी अशा प्रकारचा भ्रष्टाचार कधीच आयुष्यात करणार नाही आणि कधी केलेला सुद्धा नाही. आणि या गोष्टीचा माझा काही संबंध नाही.